अंबरनाथ शहरातील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या कार्यालयाच्या गेटवर झालेल्या गोळीबार प्रकरणी विश्वनाथ पनवेलकर यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर संशय व्यक्त केला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। विश्वनाथ पनवेलकर यांनी केलेल्या आरोपांमुळे आपली राजकीय प्रतिमा मलिन होत असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य बाहेर येणे गरजेचे असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। विश्वनाथ पनवेलकर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांनी त्यांच्या विविध व्यवसायातून अनेक लोकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत असल्याने आमदार म्हणून याबाबत दखल घेऊन अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देणे माझी जबाबदारी असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी पत्रात नमूद केले आहे। आधी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आणि आता मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये मी 5 वेळचा आमदार असून विश्वनाथ पनवेलकर हे जाणून बुजून माझी प्रतिमा मलिन करत आहेत। यामुळे या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली असून यानंतर आपण विश्वनाथ पनवेलकर यांच्यावर माझी बदनामी केल्याबाबत 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचे किसन कथोरे यांनी सांगितले आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।